निळवंडी पाडे परिसरात सध्या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याच काळात सुरू असलेल्या रब्बी हंगामातील कांदा लागवड व गव्हाची भरणी यासाठी दिवसा वीज पुरवठ्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज निळवंडी पाडे परिसरातील शेतकरी वर्गाने दिंडोरी सब स्टेशनचे अधिकारी नागरे साहेब, पवार साहेब तसेच लाईनमन वायरमॅन कडलक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे। यावेळी तालुक्यातील इतर भागात 8ही दिवस दिवसा वीज पुरवठा सुरू असताना निळवंडी पाडे परिसरात मात्र रात्रीच वीज दिली जात असल्याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बिबट्याच्या भीतीमुळे रात्री शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याने दिवसा वीज पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे। यावर दिंडोरी सब स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत दिवसा वीज पुरवठा 8ही दिवस देण्याचे मान्य केले। मात्र तांत्रिक कारणामुळे त्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रात्रीच्या वीज पुरवठ्यातून दररोज 4 तास दिवसा वीज देण्याबाबत पर्याय तपासून योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले। तसेच शेतकरी वर्गाने वन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची भेट घेतली। निळवंडी पाडे परिसरातील बिबट्याच्या वावराची वस्तुस्थिती लक्षात घेऊन दिंडोरी सबस्टेशन अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून समन्वय साधावा व कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती वन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। यावेळी निळवंडी पाडे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, निळवंडी।